नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर बघा मॅडम बघा चाललंय मोबाईल बघायचं आणि मी आता अंड तिच्यासाठी उकडवलं आणि इकडनं भात भाजी लावलं पटकन. आणि यानं जायचं होतं कामावर. पटापट मी आंघोळ करून देवपूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर पाणी आणायचं होतं, ते पाणी आणलं आणि इकडं व्यवस्थित सगळं पसारा रात्री तसंच आम्ही सामान घेऊन वगैरे आलो. आणि रुद्रून बघा पाव खाऊन खाऊन सगळं हे करून टाकलं. आता तिला दूध आणि टोस्ट देते आणि तिला भिजवून द्यायला लागतं, मग भिजवून दिलं ना की ती खाते. परत मग अंडी खाईल. आणि तिच्यासाठी काल रात्री आम्ही ड्रॅगन फळ आणलं आणि काही फ्रूट्स घेऊन आलो. तर आता तिला दिलं, बघू खाते की नाही बघ. असं बघत बघत ना आता तिला सवय पडलेली आहे. असं मोबाईल नाही दिला ना ते खातच नाही. मग थोडा वेळ खायस तोवर द्यायचं आणि नंतर मग ठेवायचं. परत अजून खेळते आणि परत आता मग थोड्या वेळाने झोपेल आज, कारण ती लवकर उठली ती आणि मी लेट उठली थोडी, कारण काम पण भरपूर होतं आणि सगळं आवरायचं होतं. म्हणजे रात्री तसंच पसारा ठेवून झोपते, पण थोडं असं भांडी वगैरे ती बाहेर काढून ठेवते, कारण धुवायला भांडी वगैरे ना खूप उशीर होतो आहे आणि तिकडं पण अंधार असतो आहे. तर मी बाहेर भांडी कपडे वगैरे धुते. त्याच्यामुळं मोरी ते धुली ना सगळं घाण होऊन जातं, त्याच्यामुळे नाही धुवत. कारण मोरी पण लई छोटी आहे आणि पाणी बादल्या कुठं ठेवायच्या, भांडी कुठं असं सगळे गर्दीसारखे होऊन बसते. मग ते मी बाहेरच धुते, कपडे भांडी सगळं बाहेरच धुते. आणि ते रात्री कसं एकदम आम्ही लेट 10-10:30ला जेवण होतं आमचं, कारण बाळ लवकर झोपत नाही रुद्र. तर मग असं होते भांडी वगैरे घासायला असं. मग ते कपडे वगैरे ना ड्युटीवरून आले की मग ते कपडे राहतात, परत भांडे, मग ते सकाळी सगळं धुवून घासून वगैरे टाकते. तर असं होते. मग तरी तर मी झाडू वगैरे मारून घेतला. खूप कचरं झालं होतं जिकडं तिकडं, म्हणजे झोपून उठल्यावर तसं झोपूनच सगळं, म्हणजे रात्री वगैरे सगळं मी झाडून मारून आणि असं सगळं क्लीन करून झोपते. तर मला आता भात भाजी लावायची होती, कारण मी बघा कोबी टाकून दिलं होतं, म्हणजे त्याच्यात पाणी वगैरे नाही टाकलं, सुक्का करायचं होतं. आणि ते झाडू मारून पुसून घेतलं मी आणि त्याच्यानंतर मग कोबी बघा 2 चमचे तेल टाकलं आणि जिरं मोहरी टाकलं आणि नमक टाकून तसंच वाफेवर वाफून घेतलं. आणि त्याच्यानंतर बघा मीठ मसाले असतील ते सगळं टाकून घेतल्यानंतर, कारण मला सुक्के बनवायचे आणि सुक्कीच लय भारी लागते. असं पाणी टाकलं ना की एकदम पातळसारखं नाही आवडत, त्याच्यामुळे सुक्की बनवून घेतली आणि सुक्कीच चांगली लागते, म्हणजे चपाती वगैरे असे मस्त लागते. तर इथं भात पण शिजत आलं आहे, आता शिजेलच, थोडं कच्चा आहे. आणि भात भाजी झालं आणि बाळाला दूध वगैरे दूध भात देते आणि त्याच्यानंतर मग चपाती आज नाही बनवणार, आता संध्याकाळीच बनवेन. संध्याकाळी मग लवकर करते मी जेवण 5-6 वाजता. तर आता तिला अंडी देणार आहे आणि त्याच्यानंतर मग राहिलेलं काम धुणी भांडी करून आपलं मोकळं व्हायचं. तर मग त्याच्यानंतर राहिलेला टाईम म्हणजे बाळ झोपताना त्याच्यातच मी व्हिडिओ एडिटिंग करते आणि परत राहिलेले म्हणजे असं राहिलेलं शॉर्ट व्हिडिओ वगैरे ते टाकत असते. तर असंच चालू आहे माझं सगळा दिवस. असं बाळाच्या खाण्याकडं तिच्याकडं लक्ष, खेळायला परत बाहेर घेऊन जायचं. तर असं होतं आहे. बाहेर बघा किती मस्त वातावरण आहे. पाणी तर काही येतच नाही. आता पावसाळा असा वाटतच नाही, ऊन पडतंय सारखं असं दुष्काळ पडल्यासारखं वाटतं. म्हणजे असं पाण्याची पण खूप कमतरता आणि पावसाळा असं वाटतच नाही आता. तर इकडं बघा पेरू एवढे आलते ना, भरपूर आलते. तर पेरू पण आम्ही एक तोडतो, म्हणजे जसं पिकलं ना तसं म्हणजे तोडून देते रुद्रूला, बाळाला. आणि इकडं बघा आता तुळस बघा किती मोठी झाली, किती छान वाटते. आणि असं फुलाची कुंडी आहे तिथंच लावून ठेवले, कारण मला ना असं फुलं तोडायला वाटत नाही, कारण एवढी भारी फुलं तोडायची आणि मग ती लगेच कोंबून जातात. दुपारपर्यंत लगेच कोंबून जातात देवाशी ठेवली. मग तिच्या तुळशीच्या शेजारी ठेवून दिली मी. फुलं तोडून ठेवण्यापेक्षा असे झाडालाच मस्त दिसतात. तर मला ना असं फुलं वगैरे झाडं वगैरे तोडू वाटत नाही, त्याच्यामुळं मग मी तुळशी शेजारीच फुलाचं झाड ठेवलं आणि किती भारी दिसतंय बघा, मस्त दिसतंय.
तर चलो बाय बाय.